कुंदाताई एका हाताने साडीच्या निऱ्या सांभाळत एका हातात आरतीचं ताट घेऊन मंदिराच्या पायथ्याशी चपला काढतात आणि पायऱ्या चढून वर मंदिरात जातात. पुजाऱ्याला आरतीचं ताट देऊन हात जोडून अगदी मनोभावे त्या देवीच्या मूर्तीला बघत असतात आणि मनात अनेक प्रश्नही असतात, ज्याची उत्तरं ती त्या देवीला मनातल्या मनात मागत असते, तक्रार करत असते आणि पाणावलेल्या डोळ्यांनी ती देवीला बघतही असते. इतक्यात त्यांना आवाज येतो. कोणीतरी मंजूळ गोड स्वरात म्हणत असतं, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिते शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तशाच कुंदाताई मागे आवाजाच्या दिशेने बघतात तर एक नाजूकशी अशी गोरीपान मुलगी डोळे बंद करून हात जोडून मंत्र म्हणत असते. बघता क्षणी कुंदाताईला ती मुलगी फार आवडते. चेहऱ्यावरूनच सालस सुसंस्कृत वाटत असते. त्या बघण्यात गुंग असतात की ती मुलगी आवाज देते, काकू ओ काकू. कुंदाताई तिच्याकडे बघतात तर ती मुलगी त्यांच्या हातात प्रसाद ठेवते. कुंदाताई हसतात. तिला इतकं जवळ बघून त्यांना फार आनंद होतो. त्या तिच्या गालावर मायेने हात फिरवत, काय नाव आहे बाळा तुझं? ती मुलगी असं म्हणते, अबोली. कुंदाताई, खूप छान नाव आहे तुझं. तू रोज येते मंदिरात? अबोली, नाही काकू, आज माझा रिझल्ट लागला. मी BSc फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. कुंदाताईंना तिचं ते गोड बोलणं खूप भावतं. ते अलगद तिच्या कपाळावर ओठ ठेवतात. अरे वा, अभिनंदन बेटा, तू खूपच गोड आहे आणि तुझा आवाज तर तितकाच मधुर आहे. असं वाटतं तुझ्याशी बोलतच राहावं. अबोली पुन्हा एकदा गोड हसते आणि दुसऱ्यांदा प्रसाद त्यांना देते आणि निघून जाते. बाकीच्यांनाही प्रसाद देते. कुंदाताई मंदिराच्या बाहेर जात कुणाला तरी फोन करतात आणि सांगतात, मला त्या अबोलीबद्दल अगदी संपूर्ण माहिती पाहिजे, तेही लवकरात लवकर. कळलं? असं म्हणून फोन ठेवतात आणि आपल्या कारमध्ये बसून निघून जातात. ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातलेल्या एक व्यक्ती मोठ्या बंगल्यासमोर असणाऱ्या सिक्युरिटी रूममध्ये तो येतो आणि त्यांना आपले नाव सांगून आत जाण्याची परमिशन मागतो. तासाकाळ आत फोन करून कळवतो आणि तो व्यक्ती गेटच्या आत जातो. मोठा आलिशान बंगला आणि त्यावर वरच्या बाजूला नाव होतं राजवाडे पॅलेस. कुंदाताई आत हॉलमध्ये सोफ्यावर बसून त्याचीच वाट बघत असते. ती व्यक्ती आत येऊन त्यांना नमस्कार करतो. कुंदाताई, बोला, काय माहिती मिळाली त्या मुलीची? तो, मॅम, तिचं पूर्ण नाव अबोली विलास साने. अत्यंत शांत, साधी आणि सरळ मुलगी आहे. आई आणि वडील दोघेही 5 वर्ष अगोदर एका ॲक्सिडेंटमध्ये गेले. मरणाअगोदर तिच्या आईनं आपला भाऊ आशिष शैलार यांच्याकडून वचन घेतलं आहे की ते अबोलीला नीट सांभाळेल, तिचं शिक्षण पूर्ण करेन आणि चांगला मुलगा बघून तिचं लग्न करून देईल. आणि त्या बदल्यात त्यांचे 70 लाखाचं घर यांनाच मिळालं. पण तरीही त्याला मध्येच तोडत कुंदाताई, पण काय? तो अबोलीचा मामा आशिष शेलार, त्यांच्या घरी बायको सीमा, अबोली, एवढीच मुलगी निशा आणि मुलगा निशांत. त्यांनी अबोलीचं घर विकून त्या पैशांनी आपल्या मुलाला इंजिनियर केलं. मुलीला पण चांगल्या कॉलेजमध्ये शिकवलं, पण अबोलीला मात्र साधारण कॉलेजमधून शिकवलं. आशिष शेलार यांची परिस्थिती फार नाजूक आहे. अबोलीतर्फे मिळालेल्या पैशांचा त्यांना फार आधार झाला, मात्र त्यांनी अबोलीला कधीही चांगली वागणूक दिली नाही. अबोलीची मामी सीमा अत्यंत लालची बाई आहे. तिने अबोलीचा पैसा तर घेतला, पण तिला घरातील एक सदस्य म्हणून कधीही तिच्याकडे त्या नजरेनं पाहिलं नाही. तिला ते लोक घरातील नोकरासारखं बघतात. तिच्याकडून सगळी कामं करून घेतात. आता सध्या ते मुलाला चांगल्या पगाराची नोकरी लागावी यासाठी प्रयत्न करत आहेत. हे सगळं ऐकून कुंदाताईंचे डोळे चमकतात. चेहऱ्यावर एक स्माईल येते. थोड्या खुशीने ते त्यांना काही पैसे देतात आणि पुन्हा थोडे पैसे देऊन, हे तुझ्या कामाचं आणि हे काम परफेक्ट केलं त्याचं बक्षीस. पुन्हा गरज लागली तुझी की बोलावून घेईल.
तो माणूसही खुश होत, हो हो नक्कीच मॅम, तुम्ही केव्हाही मला बोलावू शकता, मी नेहमी तयार असेल. 2-3 दिवसांनी आशिष शेलार आणि त्याची पत्नी सीमा हिला कुंदाताई राजवाडे यांनी बोलवलं म्हणून ते राजवाडे पॅलेसमध्ये येतात. घरातील सर्वात जुने नोकर वसंत काका त्यांना बसायला सांगतात. दोघंही त्या मोठ्या आणि आलिशान अशा घराला भिरभिर नजरेने बघतात. त्या आलिशान उंची सोफ्यावर बसायला सुद्धा त्यांना अवघडत असतं. इतक्यातच कुंदाताई स्टेअरवरून खाली येत, बसा बसा शेलार, अगदी आरामात बसा. त्या खाली येऊन बाजूच्या सोफ्यावर बसत, काय घेणार तुम्ही? आशिष बुजून जात, मॅडम काही नको. कुंदाताई, वसंत काका पाहुण्यांना चहा नाश्ता आणा काही. आशिष दबक्या आवाजात म्हणाला, अहो खरंच नको. आम्हाला कशासाठी बोलवलं आहे? आमचं काही चुकलं का? तुम्ही असे अचानक बोलवलं? कुंदाताई अगदी हलक्या स्माईल करत म्हणाल्या, अहो शेलार, तुम्ही असे घाबरू नका. तुमचं काहीही चुकलेलं नाही. रिलॅक्स व्हा. हं, आणि हे पाणी प्या. आशिष लगेच ते पाणी गटागट पिऊन संपवतो. त्यावर कुंदाताई म्हणतात, आम्हाला समजलं तुमचा मुलगा इंजिनियर झाला आहे आणि नोकरी शोधत आहे. त्यावर सीमा चमकून त्यांच्याकडे बघते आणि घाईघाईने, हो हो मॅडम, माझा मुलगा खूप हुशार आहे. हो, आणि चांगल्या मार्कांनी तो पास पण झाला आहे. त्यावर कुंदाताई लगेचच म्हणतात, आमच्या एका कंपनीत त्याच्यासाठी चांगला जॉब आहे. अगदी 50,000 पर मंथ सॅलरीच्या. तसे दोघेही डोळे फाडून बघतात. आशिष काय? असा म्हणाला, मॅडम, माझ्या मुलाला खरंच नोकरीची गरज आहे. आमची परिस्थिती बेताचीच आहे. त्याला जर ही नोकरी मिळाली तर खूप उपकार होतील तुमचे. कुंदाताई त्यांवर मंद स्मित हास्य करत म्हणाल्या, ठीक आहे, दिली नोकरी. वरून तुमच्या मुलीच्या लग्नासाठी आम्ही 10 लाख पण देतो. पण त्या बदल्यात आम्हालाही काही पाहिजे तुमच्याकडून. त्यानंतर तसं दोघेही एकमेकांकडे अगदी आश्चर्याने बघतात आणि धीर एकवटून आशिष म्हणतो, आम्ही काय देणार मॅडम तुम्हाला? तुमच्यासमोर आमची अवकात काय आहे? त्यावर कुंदाताई म्हणतात, तुम्ही जे देऊ शकता ते कुणीच नाही देऊ शकत, म्हणून तर तुम्हाला बोलवलं आहे. त्यावर आशिष गोंधळून म्हणतो, मॅडम, मी काहीही समजलो नाही. कुंदाताई एक दीर्घ श्वास घेत असं म्हणाल्या, मी जे म्हटलं ते सगळे द्यायला तयार आहे, पण जर तुम्ही तुमच्या भाचीला आमच्या मुलासाठी देत असाल तर आम्हाला अबोली आमची सून म्हणून हवी आहे. आणि हे ऐकून दोघेही शॉक होतात आणि एकमेकांकडे बघतात. सीमा पुन्हा एकदा तो बंगला निहाळते आणि मनात विचार करते, त्या भिकारडीला हे लोक आपल्या मुलासाठी मागत आहे आणि ही तिची लायकी तरी आहे का या एवढ्या मोठ्या बंगल्यात राणी बनून राहायची? माझी निशा होऊ शकते राणी. सीमाचे डोळे मोठे होतात. ती आशिषच्या कानात कुजबुजत म्हणते, अहो, आबोलीपेक्षा आपल्या मुलीला करूया ना यांच्या घरची सून. किती श्रीमंत आहेत ही लोक. आपली मुलगी आयुष्यभर राणी बनून राहील. आशिष तिला डोळ्यांनी अगदी दटावतच, चूप बस बेअक्कल, तुला काहीही समजत नाही असं म्हणाला. त्यावर कुंदाताई म्हणाल्या, सांगा तुमचा काय निर्णय आहे? सीमा अगदी घाईघाईने म्हणाली, आम्ही तयार आहोत आणि जर तुम्हाला आबोली पसंत नाही आली तर माझी पण मुलगी आहे लग्नाची. त्यावर कुंदाताईच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आणून, आम्हाला फक्त आणि फक्त आबोलीच पाहिजे या घरची सून म्हणून, असं त्या म्हणाल्या. त्यावर अशी दबकतच, मॅडम, आम्ही विचार करून सांगितलं तर चालेल का? ते म्हणजे आबोलीला पण विचारावं लागेल ना. त्यावर कुंदाताई थोड्या चिडक्या स्वरात म्हणाल्या, ठीक आहे, पण लक्षात ठेवा, आम्हाला नाही ऐकायची अजिबात सवय नाही. आणि शेवटी प्रश्न तुमच्या मुलाच्या भविष्याचा पण आहे. तेव्हा नीट विचार करून सांगा. त्यांचं बोलणं ऐकून आशिष आणि सीमाला घाम येतो. तसे ते कसेबसे नाश्ता आणि चहा घेऊन घरी जातात. घरी गेल्यानंतर आशिष कपाळावरील घाम पुसत आबोलीला पाणी आणायला सांगतो. आबोली दोघांसाठी पण 2 ग्लास भरून आणते आणि त्यांना देते. मामा चहा ठेवू का? असं आबोली विचारते. आशिष म्हणाला, नाही, नको. सीमा अगदी ठसक्यात म्हणाली, तू जा बरं थोडी बाहेर, मला तुझ्या मामासोबत बोलायचं आहे, मग आवाज देते तुला.
आबोली आत जाऊन ग्लास ठेवते आणि बाहेर निघून जाते. त्यावर सीमा आवाज चढवूनच बोलते, काय हो, काय गरज होती विचार करून सांगतो सांग म्हणायची. आणि तसंही तिचं लग्न त्यांच्या मुलाशी लावू तर ते नोकरी देतील ना, आपल्या मुलाला देतील ना. कळतं की नाही तुम्हाला? अहो, 50,000 महिन्याचा पगार म्हणजे मजाक आहे का? तुमच्या 6 महिन्यांचा पगार आहे तो. आजपर्यंत काटकसर करत कसं घर चालवलं ते माझं मलाच माहिती. कसली हौसमौज नाही केली. करणार कशी? तुमच्या पगारात तर घरही नव्हतं चालत. ते तर तुमच्या बहिणीचं पैसे भेटले म्हणून त्याला इंजिनियर करू शकलो. आणि काय हो, एवढ्या श्रीमंत स्थळाला नाही म्हणता? तुमची भाची काय स्वर्गातली अप्सरा आहे का, जे यांच्यापेक्षा श्रीमंत स्थळ भेटेल? अहो, इथे लग्न कराल तर त्या भिकारडीचं नशीबही उजळेल. सीमाच्या तोंडाचा पट्टा चालूच असतो की तिला मध्येच थांबवत आशिष म्हणाला, मी विचार करतो म्हटलं म्हणजे त्याला काही कारण असेल ना. तिचा मुलगा कोण आहे माहिती आहे का तुला? सीमा तोंड वाकडं करून म्हणाली, कोण आहे? त्यावर आशिष म्हणाला, उदय राजवाडे आहे तिचा मुलगा. सीमा न समजून, हां, तर मग काय झालं? त्यावर आशिष विचित्र नजरेनं बघत तिला म्हणाला, तुला नाही माहिती का? हा उदय राजवाडे फेमस उद्योगपती आहे तो. सीमा गोंधळून त्याच्याकडे बघते. तिला कळत नाही त्याला नेमकं काय सांगायचं आहे. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून त्याला कळतं की हिला त्या व्यक्तीबद्दलची काहीच माहिती नाही. त्यावर आशिष म्हणतो, अगं, उदय राजवाडे म्हणजे तोच व्यक्ती ज्याची 5 वर्षा अगोदर रेप केस खूप गाजली होती. ज्या त्या न्यूज चॅनलवर तेच चालू होतं. त्यावर सीमा अगदी आश्चर्याने बघत म्हणाली, काय काय झालं मग? जेल झाली होती का त्याला? त्यावर आशिष म्हणाला, नाही नाही, पैशाच्या जोरावर तो ती केस जिंकला होता. असं ऐकलं होतं की त्याने ऑपोजिट पार्टीच्या वकिलांना विकत घेतलं होतं आणि म्हणून तो ती केस जिंकला. त्यावेळी त्याचे लग्न एका बड्या उद्योगपतीच्या मुलीशी जुळलं होतं, पण केसमुळे ते लग्न तुटलं. त्यावर सीमा काहीतरी गवसल्याचा आव आणत म्हणाली, तरीच म्हटलं, ती मॅडम एवढी मेहरबान का झाली, आणि तेही आपल्यावर? आपल्यासारख्या फाटक्या घरातील मुलगी का मागत आहे? मुलाचं लग्न नसेल जुळत म्हणून हा खटाटोप करत असेल. पण असो, आपल्याला काय करायचं? लावून द्या त्या आबोलीचं लग्न त्यांच्या मुलाशी. त्यावर आशिषचे डोळे मोठे करत आशिष म्हणाला, सीमा, काय बोलते तू हे? तिच्या जागी जर निशा असती तरी अशीच बोलली असतीस का तू? त्यावर सीमा चिडून म्हणाली, ते मला काही माहीत नाही. मला फक्त एवढं समजतं की त्या एका लग्नाने आपली परिस्थिती सुधारेल, आपल्या निशांतला चांगला जॉबही मिळेल. अहो, आपण जसे दिवस काढले तसे आपल्या मुलाला नाही काढावे लागणार आणि आपण निशाचं लग्न चांगल्या ठिकाणी देखील करू शकू. त्यावर सीमा अगदी लालबुंद होते, चिडते आणि त्यानंतर सीमा अगदी गाल फुगवून म्हणते, मी आत्ताच सांगते, हे लग्न कसंही करून होऊ द्या, नाहीतर मी निघून जाईल हे घर सोडून, तेही कायमचं. मग बसा तुम्ही आपल्या भाचीला घेऊन. त्यावर आशिष म्हणाला, सीमा, हे काय बोलते तू? सीमा म्हणाली, माझ्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे आणि का नाही करू, का नको करू मी त्यांचा विचार. आई आहे मी. आजपर्यंत कसे दिवस काढले त्यांनी ते माहिती आहे मला. दुसऱ्या मुलांचे नवीन ड्रेस बघून आतल्या आत झुरायचे ते, आणि आज कुठे चांगले दिवस येऊ शकतात तर का नाही विचार करणार मी. तुम्ही उद्याच जाऊन त्यांना हो म्हणा. असं म्हणत सीमा पाया आपटत निघून गेली. इकडे आशिष मात्र कैचीत सापडला. मग काय करू नि काय नाही. एकीकडे बहिणीला दिलेलं वचन आणि निरागस मुलगी अबोली, तर दुसरीकडे आपली 2 मुलं आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य. मनात खूप द्वंद्व चालू होतं, पण शेवटी बहिणीच्या मुलीसमोर स्वतःच्या मुलांचे परडे हे जड झालं. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर अबोली सगळी खरकटी काढून उष्टी भांडी जमा करून बाहेर नेऊन ठेवली. निशा आपला मोबाईल चाळत असते आणि निशांत बाहेर मित्रांसोबत फिरायला निघून गेला. सगळे आवरून अबोली झोपण्यासाठी सगळ्यांच्या गाद्या टाकत होती.
की सीमा तिला थांबवते आणि म्हणते, ए पोरी, राहू दे, हे काम मी करते, तुझ्या मामाला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. त्यावर आबोलीला एकदम आश्चर्यच होतं. आज पहिल्यांदाच तिची मामी तिच्या हातचं काम स्वतः करते म्हणते. पण मामीने सांगितलं ते ऐकावं लागेल, नाही तर ओरडा मिळेल. म्हणून ती मामाजवळ जाते. मामा, तुम्ही बोलवलं आहे का मला? त्यावर आशिष सुपारीचा तुकडा तोंडात टाकतच म्हणाला, हो 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 आबोली, बस ना इथे. तशी आबोली मामाच्या बाजूला बसते. त्यावर आशिष म्हणाला, आबोली बेटा, आम्ही तुझं लग्न पक्क केलं. मुलगा चांगला उद्योगपती आहे, करोडोंचा मालिकही आहे आणि स्वतः चालून आलेलं स्थळ आहे. आपल्याकडून तर त्यांना काहीच अपेक्षा नाही. लग्नाचा सगळा खर्च बघणार तेच. नशीब काढलं बेटा तू. त्यावर आबोली म्हणाली, पण मामा, मला इतक्या लवकर लग्न नाही करायचं, मला जॉब करायचा आहे. हे ऐकताच मामी ओरडतच म्हणाली, काय करायचं आहे नोकरी करून? कोणते दिवे लावणार आहे तू? आणि एवढं श्रीमंत घराचं काय करायचं? रोज रोज चालून येणार आहेत तुझ्यासारख्या भिकारडीला? आणि करोडपतीच्या बायकोला काय गरज नोकरीची? तसं मामा मामीला चूप बसायला सांगतात आणि स्वतः आबोलीला समजवण्याच्या सुरातच ते म्हणतात, बेटा, तुला तर आपली परिस्थिती चांगलीच माहिती आहे. मी दोघींचं लग्न नाही करू शकत ग. त्यात एवढं मोठं घरानं. मला वाटलं आयुष्यभर सुखी राहशील म्हणून मी होकार दिला आणि निशांतला पण अजून नोकरी नाही मिळाली. त्यात ते लोक त्याच्या कंपनीत निशांतला चांगल्या पगाराची नोकरी द्यायला तयार आहेत. असं जर झालं तर माझं ओझं कमी होईल आणि आमची पण परिस्थिती थोडीफार सुधारेल ग. तू बघ, आता तुझी इच्छा नसेल तर मी जबरदस्ती नाही करू शकणार, पण असं स्थळ पुन्हा नाही भेटणार. त्यावर आबोली विचार करत म्हणते, आपल्या लग्न करण्याचा निशांतला जर नोकरी मिळत असेल तर लग्नाला तयार होऊ आणि लग्न करू. आणि तसंही मामी काही ऐकणार नाही, ती आपलं खरं करूनच दाखवील. तशी ती मामाला सांगते आणि म्हणते, ठीक आहे मामा, तुम्हाला जसं ठीक वाटेल तसंच. लगेच दुसऱ्या दिवशी कुंदाताईंना लग्नासाठी होकार कळवतो. त्यांचा होकार मिळताच कुंदाताईंना काय करू आणि काय नको असं होऊन जातं. पण तिला अजून भीती वाटते की लग्न लगेच करून टाकावं, नाही तर ऐन वेळेवर ही मुलगी पण नकार देईल आणि हातची मुलगी जाईल. त्यावर कुंदाताई लगेच आशिष आणि सीमाला बोलावून घेतात. त्यावर कुंदाताई म्हणतात, मिस्टर शेलार, मला हे लग्न लवकरात लवकर करायचं आहे, म्हणजे या 7 दिवसाच्या आत करायचं आहे. त्यांना मध्येच तोडत सीमा म्हणाली, एवढ्या लवकर कसं होणार ताई? त्यावर कुंदाताई म्हणाल्या, तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही, सगळं मॅनेज होईल. तुम्हाला फक्त नवरी घेऊन यायचं आहे आणि लग्न जितक्या लवकरात लवकर होईल तुमचा मुलगा तितक्यात लवकर नोकरीवरही जॉईन होईल. त्यावर कुंदाताई सीमाला एक कुस्तीत स्माईल देत म्हणाल्या, कळलं ना तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते? तसं दोघीही चूप बसतात. त्यावर कुंदाताई म्हणतात, उद्या एक व्यक्ती तुमच्याकडे येईल, त्याच्यासोबत जाऊन तुमचे कपडे घेऊन घ्या. पैशाची चिंता अजिबात करू नका, बिल तो पे करेल. आणि हो, लग्नाचा मला खूप बडेवजाव नको आहे. मंदिरात फक्त जवळच्या पाहुण्यांच्या उपस्थित लग्न लागेल. लग्नाच्या दिवशी पण तुम्हाला घ्यायला गाडी येईल. आता तुम्ही जाऊ शकता. सीमा म्हणते, मॅडम, माझ्या मुलाची नोकरी तर पक्की आहे ना? त्यावर कुंदाताई म्हणतात, हो हो, उद्या त्याला इंटरव्ह्यूला पाठवून द्या. तसं दोघेही खुश होऊन निघतात. दुसऱ्या दिवशी ठरवल्याप्रमाणे एक व्यक्ती त्यांना घेऊन मोठ्या कपड्यांच्या आलिशान शोरूममध्ये घेऊन जाते आणि तिथून त्यांच्या साडी, कपडे सर्व काही खरेदी करून घेतलं जातं आणि त्यावर मॅचिंग अगदी सर्व काही. लग्नाला 3 दिवस बाकी असतात. दुपारी आबोलीची एकुलती एक मैत्रीण रावी तिला भेटायला येते. रावी खुश म्हणाली, ए आबोली, तुझं लग्न जुळलं. खूपच श्रीमंत घराणं आहे म्हणे, काल मला निशाने सांगितलं. आबोली अगदी लाजतच म्हणाली, हो. त्यावर रावी म्हणाली, काय ग, काय करतात तुझे होणारे पतिदेव? तेव्हा आबोली म्हणाली, बिझनेसमॅन आहे. रावी म्हणाली, कशाचा बिझनेस आहे ग? आबोली म्हणाली, मला माहिती नाही ग, मामाने एवढंच सांगितलं.
रावी अगदी आश्चर्याने म्हणाली, काय? अगं पण डायरेक्ट त्या मुलाला विचारायचं ना, त्याचा कुठला बिझनेस आहे ते? त्यावर आबोली अगदी नाराजीने म्हणाली, कसं विचारणार? मला तो कोण आहे हेच माहीत नाही. त्यावर रावी अगदी डोळे मोठे करून म्हणाली, काय? तुझं लग्न कुणाशी होत आहे हे तुला माहीत नाही? आबोली नकारार्थी मान हलवते. तशी रावी तिला म्हणते, अगं मग लग्नाला तयार कशी झाली तू? अबोली म्हणाली, मामाने लग्न आधीच ठरवलं आणि नंतर मला सांगितलं. रावी म्हणाली, म्हणजे तो मुलगा तुला बघायलाही आला नाही? पसंत केलं आणि मग लग्न ठरवलं असं नाही झालं का? आबोली म्हणाली, नाही, मला कुणीही बघायला नाही आलं. रावी संशयाने बघतच म्हणाली, काहीतरी गडबड आहे आबोली. एवढा मोठा बिझनेसमॅन, त्याला तर श्रीमंत मुलींची काही कमी नसेल, तरी तो तुझ्यासारख्या गरीब मुलीशी लग्न करतोय. तशी तू खूप सुंदर आहे, करू शकतो, पण तो तुला बघायलाही आला नाही. मग कसं शक्य आहे ग? मला ना ही गोष्ट पटतच नाही आहे. बरं, तुला त्याचं नाव तरी माहिती आहे का, की तेही माहीत नाही तुला? त्यावर आबोली विचार करत म्हणाली, हो, कुणीतरी उदय राजवाडे आहे. मामाने सांगितलं होतं नाव. तशी रावी अगदी आश्चर्याने बघत म्हणाली, नक्की हेच नाव सांगितलं का? अबोली थोडी गोंधळून म्हणाली, हो ग, हेच नाव सांगितलं. तशी रावी रोखूनच बघत म्हणाली, लगेच हे लग्न मोड. तू मामाला सांग, तुला हे लग्न नाही करायचं. आबोली कन्फ्यूज होत म्हणाली, अगं पण का? असं काय झालं आहे? रावी आबोलीकडे बघत म्हणाली, मूर्ख मुली, तुला माहिती आहे का तो उदय राजवाडे कोण आहे ते? आबोली संशयाने बघत म्हणाली, कोण आहे तो? रावी म्हणाली, अगं रेपिस्ट आहे तो, रेपिस्ट. 5 वर्षाआधी त्याने त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलीवर रेप केला होता. आबोली धक्का बसल्यासारखी बघतच राहिली आणि नंतर म्हणाली, काय? तू खरं सांगते? रावी विश्वासाने म्हणाली, हो ग, न्यूजवर खूप गाजलं होतं हे प्रकरण. पेपरमध्ये पण कितीतरी दिवस सारखं येत होतं. आपली 10वी बोर्डाची एक्झाम होती त्यावेळची गोष्ट आहे. आबोलीचे सगळे शब्द घशात अडकतात. तिला काय बोलावं काहीच समजत नाही. नकळत डोळ्यातून अश्रू येतात. तिला समजतं का तिची मामी तिच्या लग्नाच्या मागे लागली. इतके श्रीमंत घर बघून तर तिने आधी निशाचा विचार केला असता. आपल्या बाबतीत ती इतका चांगला विचार कधीच करू शकत नाही. जे पण चांगलं आहे ते सगळं तिच्या मुलीला मिळावं असंच तिला वाटत असतं. आपल्याला तर कायम कमी दर्जाचं अगदी स्वस्त वस्तूच दिल्या आहेत. मग लग्न कसं ती एवढ्या श्रीमंत घरात करत आहे? मला नाही करायचं ग. मला नाही करायचं म्हटलं तर किती चिडली होती मामी. का कुणी आपल्याला बघायलाही नाही आलं. ना चहा पोह्यांचा कार्यक्रम झाला, ना साखरपुडा. अगदी सरळ लग्न, आणि तेही मंदिरात. एवढे श्रीमंत लोक असूनही लपवून केल्यासारखं लग्न करत आहेत. तशी रावी तिला हलवतच म्हणाली, आबोली, आबोली. आबोली डोळे पुसत तिच्याकडे बघते आणि अगदी एक नजरेने बघते आणि म्हणते, रावी, आता मी काय करू ग? रावी तिला रोखून बघत म्हणाली, काय करू म्हणजे? हे लग्न मोडायचं आजच्या आज. तुझा मामेला खडसावून सांग, तू हे लग्न करणार नाही. तशी आबोली म्हणाली, आणि ते नाही ऐकलं तर? रावी म्हणाली, नाही ऐकलं तर घरून पळून जा, पण अशा व्यक्तीशी लग्न करू नको. आबोली म्हणाली, मला भीती वाटते ग मामीची. त्या दिवशीच नाही म्हटलं तर मला काय नाही ऐकवलं. अगदी सर्व काही बोलून मोकळी झाली. तशी रावी म्हणाली, तुझी मामी एवढा जोर देते म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. नक्कीच त्यांनी पैसे दिले असणार. तू हिंमत हारू नको. अगदी मामाला सांग, ते नक्कीच तुझं ऐकतील. सायंकाळी जेवण झाल्यावर आबोली मामाजवळ येते. मामा आशिष. तो म्हणाला, बोल. आबोली घाबरतच म्हणाली, मामा, मला हे लग्न नाही करायचं. एवढं म्हणताच आतून ऐकणारी मामी तिच्यावर गरजते, काय ग काय बोललीस? लग्न करायला काय झालं तुला? आयुष्यभर आमच्या उरावर बसून खाणार आहेस का? कोण मागेल ग तुला?
बिना मायबापाची पोरगी म्हणून सांभाळली, चांगलं घर बघून लग्न करून देत आहे, तरी तुझं आपलं काय चाललं आहे? आमची काही इज्जत आहे की नाही? एवढ्या श्रीमंत लोकांसमोर आम्हाला शर्मेनं मान खाली घालायला लावणार का? ऐन वेळेवर लग्नाला नाही म्हणते. बघा, तुमची भाची खूप कौतुक होतं ना, खूप कौतुक होतं ना तुम्हाला, आता बघा तुम्हीच. आशिष वैतागून म्हणाला, तू शांत हो, थोडा वेळ शांत हो. शांत बसतेस का? म्हणजे मी तिला काय म्हणायचं आहे ते ऐकू शकेन. सीमा पाय आपटत आत निघून जाते, पण जायच्या अगोदर आबोली आणि आशिषकडे अगदी रागाने बघत म्हणाली, काहीही झालं तरी हे लग्न होणारच, सांगून ठेवते मी तुम्हाला. आशिष आबोलीकडे बघून प्रेमाने म्हणाला, काय झालं आबोली? अचानक वेळेवर कुणी काही बोललं का तुला? आबोली रावीचे नाव न घेता ती बोलते आणि म्हणते, ते मामा, मी ऐकलं की 5 वर्षा अगोदर त्याच्यावर रेप केस चालू होती. हे ऐकून मामा थोडा गडबडतो, पण स्वतःला नॉर्मल दाखवत, असं काहीही नाही बेटा, ती खोटी केस होती आणि त्यात राजवाडी साहेब जिंकली केस. जिने केस केली होती ती तर हरली. तुला असं वाटतं का मी अशा कुठल्याही तुझं मुलगाशी लग्न लावून देईल? आबोलीला समाधान नाही होत, तर ती म्हणते, मामा, मला खूप श्रीमंत घर नको, साधारण मिडल क्लास फॅमिली असली तरीही चालेल. आपण हे लग्न नाही मोडू शकतो का? त्यावर आशिष म्हणाला, नाही बेटा, आपण आता वेळेवर हे लग्न नाही मोडू शकत. ती खूप मोठी लोकं आहेत आणि त्यांनी निशांतला चांगली नोकरी पण दिली. आता जर लग्न मोडलं तर निशांतला नोकरीवरून ते काढून टाकतील, पण दुसरीकडे कुठे नोकरीही मिळू शकणार नाही. त्यांची खूप वरपर्यंत पोच आहे. आपण असे नाही करू शकत. त्यावर आबोलीच्या डोळ्यात पाणी येतं. ती लहान जरी असली तरी तिला कळतं की तिचे मामा मामी आपल्या फायद्यासाठी तिचा सरळ बळी देत आहे. ती हताश होत शून्यात बघते. तिला आईबाबाची खूप आठवण येते. तिचे आईवडील असते तर त्यांनी असं होऊच दिलं नसतं, पण आता स्वतःच्या डोळ्याने स्वतःला उद्ध्वस्त होताना बघायचं होतं. ती हताशपणे तयार होते. जणू काही फक्त शरीर उरलं आहे. आपल्या मन भावना तिने केव्हाच मारून टाकल्या. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? तर कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत.